श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. ओम नमो भवतापवारका सकळ सौभाग्यदायका निज भक्त पालका श्रीपाद श्रीवल्लभ गुरुमूर्ते. तुझी परम पावन कथा जी करी भव बंद व्रथा आधार जो अनाथा दयानिधी तू मनोनिया. होय जरी तव कृपा खास तरी देसी महापुरुष संश्रयास जो देही प्रेयश्रेयास ऐसी मंगल तव कृपा. जेने हरिती दुरिते जो निवारी दुर्गती ते प्रेरितसे सत्प्रवृत्तीत भक्तोद्धारक तव कथा. संत भेटे तव कृपेने कथा लाभे संत कृपेने निवारी जो संशय विघ्ने अनुग्रह हा तव साच. तिरुमलदास श्री दत्त भक्त श्रीपाद चरणी परमानुरक्त उकलोनी दाविती व्यक्त गूढ रहस्य धर्माचे. आली शंकर भट्टजी सपर्वणी संत ओळले कृपादानी श्रोत्या वक्त्या आनंदमनी होई श्रवण कीर्तनाचा. नमस्कारोने आदराने पुस्ती ते विनयाने धर्मतत्व रहस्य स्पष्टतेने कळे ना आम्हासी ओ. समजेना रहस्य याचे तरी विवरोनी सांगावे साचे जेणे धर्मतत्वाचे महत्व ठसेल अंतरी. आनंदले तिरुमलदास ऐकोनी शंकर भट्ट प्रार्थनेस श्रवणादरणी जो विशेष प्रश्न करी शुभवर्तनाचा. अहिल्या पाहुन सुंदर रूपवती गौतम ऋषी पत्नी ती सदा पती सेवा तत्परती काया वाचा मनोभावे. पाहुन ऐसी सुंदर वनिता मोहित होई देवेंद्र उचिता स्वर्गी सदा भोगानंदी रमता तृप्त न अंतर्याचे. कपट मोहित होई देवेंद्राने कुकुट रूप बांग देणे गौतम ऋषी जातीस प्रातस्नाने तत्परतेने ते धवा. संधी साधले देवेंद्राने धरी गौतम रूप मायेने अहिल्येस करी काम याचने लंपटपणे ते धवा. कामातुराना न लज्जा भय काम पीडित त्या परी होय. पतिव्रतेसी स्पर्शावे केवी रवी उदय होण्यापूर्वी. वासनांशी तयाच्या प्रगट होऊन मनामय अहिल्येच्या समागमी रत हो ऋषींच्या दृश्ये ये नजरेस. कर्मकांडवरी जडबुद्धीने अहिल्येस शापिती अधीरतेने शतभगे इंद्रासी शापाने देताती गौतम ऋषी. मूळ अहिल्या जैसी तैसी पती शाप स्वीकारी आपैसी तन मन जडवत होई ती जशी या कारणे तियेचे. गौतम न जाणू शकले साचे पतिव्रता रूप अहिल्येचे भ्रमिष्ठा परी फिरणे त्यांचे चाले 12 वर्ष. तप जडवत अहिल्येचे लागता श्रीराम चरणाचे पावन रजकन साचे घडे शक्ती संक्रमण. परमात्मा श्रीराम गुरु जो संसारिकासी महातारू पाववी तसे पैल पारो भवसागरीचा. हे परम भाग्य अहिल्येसे जेने प्रशंसुनी उद्धरिले. तिजसी भ्रमिष्टपण ऋषीवर्यासी जे होते घडले. शिवोपासने सरे भ्रम शिव ध्यायी श्रीराम राम आदरी पतिव्रता धाम. महिमा काय वर्णावा एव महिला महापतिव्रता दोष नसे तिज तत्वता. दोष देवेंद्रचा पुरता उर्मी वश गौतमांचाही. तोची इंद्र पांडव रूपे जन्म विविध कर्म विपाके तापे बोध जगतात पापे अटळ सर्वनाश शची पत्नी तयाची. प्रगटी द्रौपदी रूपे साची यज्ञकुंडी आयोनी जातीची. कृष्णावरी अनन्य निष्ठा देशकाल रूढीनुसार करणे लागे व्यवहार. 5 पांडवात रूप एक साचार अभेद वृष्टी आयोनिजेची नसे भोग प्रधानता. वचन निभवणे सर्वथा तेने भगवंत प्रियता लाभली तियेसी. अस्ति पंचवटी माझारी देखे सुवर्ण मृगजी नारी. हट्ट त्यास्तव श्रीरामापाशी करी लीला पूर्ण कामाची. मारीचे राक्षस सुवर्ण मृग करी पाठ लाग लक्ष्मणास सहायार्थ सांग ध्वनी येई श्रीरामापरी. राक्षस मायेने कपट करी वाजये श्रीरामापरी. सीता लक्ष्मणास प्रेरी दुराग्रहाने तेजवा
लीला जानोनी लक्ष्मणाने केले अग्निमंत्र जपत रेखाटने. म्हणे याते न उल्लंघने रक्षण तेने होईल. जाता लक्ष्मण तेथून दशानन ये साधू वेश घेऊन. मागतसे अन्नदान येई घेऊन सीताही. रेखा रावणासी उल्लंघवेना म्हणे सीतेस येथे द्याना. सीता स्वरूपा अग्नीत जाना ठेवी येई माया रूपे. एवम करावे अतिथीत दान धर्म करावा हा ग्रस्त धर्म होई तरीच शर्म सांगणे शास्त्राचे. भिक्षा मिसे माया रूपी सीता कपटे रावण तीस हरता. लंकेत बंदी करता घडे राम रावण युद्ध. रावण पडता रणागनी सोडविले सीते सन्मानानी. करावी अग्निपरीक्षा जनी म्हणे राघवाच ते दवा. सीता प्रवेशता अग्नीत विसर्जुन माया रूप तेथ. येई निज रूप समवेत अग्नीतून ते धवा. रावणे हरली ती छाया अग्नीत सीता लपवी काया. अवघी ही देव माया लावी ती लीला बोधास्तव. एवम आदर्श पतिव्रतेचा प्रगटे काया मने वाचा. गूढ योग मायेचा थांग नसे प्राकृत जना. तेवी तारा महाराणी जी पतिव्रता शिरोमणी. नृपाज्ञान प्रमाण मानोनी व्यवहारी वर्ततसे. नृपा विपत्ती काळात ही प्रेरी सद्धर्मे सतत ही. पतीचे व्रत कष्टदायक जरीही स्वसुखास्तवती सोडेना. आदि व्याधी उपादित पतिनिष्ठा जिची अबाधित. वचन निभवी साक्षात अनुकूल पतीसी सर्वदा. मंदोदरी पतिव्रता नारी मृदू वचने निर्धारे. रावणास सद्धर्मे प्रेरी जरी तो अधर्म सोडेना. टाकून राजमहाल उद्याने सीतेचे अशोकवनी राहणे. घडण्या अप्रत्यक्ष मंदोदरी करणे जाना तुम्ही सर्वथा. तेवी सरमावे भीषण पत्नी संपर्क तियेचा अशोकवनी. मृदू वचने जी सीता सात्वनी तत्पर असे सर्वदा. दुराग्रहास्तव रावणाच्या वळविण्या मना. सीतेच्या स्वता करी रावणाच्या वकिली सही साध्वी. जानता परब्रह्म राम तो रणागनी धाडे मोक्षधाम. तेनेची पंथे राक्षस श्रेय काम पावतील हे जाणूनी. वर्तने रावणाचे समजून राम नित्य प्राप्त जाणून. परब्रह्म मंदोदरी संपूर्ण शरणागत अंतरी. वीरमाता वीरपत्नी जी स्वय अष्टावधानी. करी सहगमना लागुनी चित्त भ्रमेना तियेचे. ऐसे पंचकन्याचे आचरण स्वसुख मोहन तयांना जाण. प्रिय निर्धार सत्यवचन जाण सर्वदा तयांचे. धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. मनो नये भोगी त्यांसी वरी वरी पाहुनिया. ऐकून हिताचे संत वचन जे धर्मरहस्य जाण. शंकर भटजी संतोषून विचारिती विनयाने. स्वामी श्रीस एक पती पत्नी एक पुरुषाप्रती. आदर्श बहुभार्या बहुपती निंदनीय ना सर्वथा. उत्तरती तिरुमलदास साचची रे तव कयास. पत्नीसी विनाकारण त्रास देत बालविधुर सप्तजन्मी. करिता एकाधिक विवाहासी नारी जन्म येई पुरुषासी. पत्नी ही पुरुष जन्मासी येतात वासनाधिक्याने. पूर्वजन्मीची अतृप्त वासना ठेविली ज्याने. जो नारी जन्म घेऊन भोगणे त्यासी नाना अत्याचार त्या पुरुषाचे. दलदलित वृत्ता जेवी अधिकची ऋतने होई. तेवी व्यभिचार दोष खाई पापाची वाढलासे. विविध जन्म घेऊनही पती पत्नी तीच असता पाही. वासना संस्कार क्षीण होई कालचक्र प्रवाहात. कित्येक घटना घडती जाती आश्चर्य वाटे परिकल्पना ती. अज्ञानी श्रद्धा असता ती गोवी संसार चक्रात. धर्माचरण ज्याचे त्याने करता वासना क्षीण होणे. घडे भक्ती समर्पणे श्रीदत्त चरणी सर्वदा. लावी कलह पती पत्नीत तो नपुसक पुढील जन्मात. होऊनी संसार सुख वंचित दुःख अत्यंत भोगतसे. मी सुखी असावे ही सर्वांना असे मनीची वासना. त्यासाठी प्रयत्ना ना करिता ती प्राणी मात्र. कशी येते दुष्ट वासना केवळ विचारे जी टळेना. काय करावे उपाय त्यांना टाळण्यास्तव सहजतेने. ऐसे विचारता शंकर भट तिरुमलदास सांगती स्पष्ट. समजून वर्तता नीट कल्याण हो सर्वांचे. शरीर शय्य भीष्माचार्य असता सांगती युधिष्ठिरास उपदेशिता. घडत कुकर्म असता विरोधावे वा सोडावे स्थळे. ऐकिले ते द्रौपदीने मनी म्हणे हे बोलणे.
परोपदेशे पांडित्य मिरवणे हासली ती उपहासे जानोनी पितामह म्हणती अवश्य माझे मनी खंती तेव्हा द्रौपदीवर अन्याय अति सभे माझी जाहला ते समय मजाश्रय दुर्योधनाचा होता प्रश्रय कुसंगे अन्न सेविता जाय सद्बुद्धी लयासी शरपंजरी पडता 2 मास गेले ते अशुद्ध रक्त खास बुद्धी होई निर्दोष त्या कारणे ज्ञानोदय हो अन्न नसावे तमोगुणी अन्न नसावे रजोगुणी अन्न नसावे विषय चिंतनी प्राशिता सिद्ध करताही मांसाहारास्तव हत्येचे घडे पातक सुडाचे उठे तीव्र मृत जीवांचे स्पंदन सुखदायी जे शेळी खाणारा शेळी होई शेळी सुडास्तव मानव होई पुनरपी तो शेळी खाई सूड चक्रावर्तनसे महात्पुरुष क्षमादान खंडे दुष्ट चक्रावर्तन शुभस्पंदे असो विश्वभरून कल्याण सर्वांचे सर्वदा शुभस्तंभ समाधाने पिढीमय स्पंद अशुभ वासने शुभस्पंदे श्रीपाद स्मरणे शाश्वत सुख सर्वथा पिटिकापुरी वासी यांचे पुण्य पाप होईल फलदायी आपोआप श्रीपाद स्मरणे पाप भाग्य उदयाला जाणिले हे ज्यांनी श्रीपाद श्री दत्त म्हणून होता अनन्य श्रीचरणी हम परधन्य हो तयांचे ओम नाकारिले हो जयांनी ते अधिकची पापी तयांनी वाढविले पाप करुनी निंदे रौरवा पावले अज्ञान तरी मौल भले न की जे निंदा हार फुले नसता असे दंभामुळे हानी हो विशेषी दांभिक निंदक जे जन तया दुःख व्याधी अति दारुण नरक वास त्या पूर्ण कल्पना लोप पावे तो विचित्र दत्ता श्री दत्ताची योग शक्ती स्मरण मात्रे संतोषनी मुक्ती देई भक्ता स्वरूपा शक्ती अमोधानी जी असे मनोरथ त्याचे संपूर्ण सरे ज्ञान बंधन पुत्र पौत्रासह आपण क्रीडत असे स्वानंदावरी श्रीपाद स्वरूप अग्निसम द्वारी द्वैत शीत परम योग ज्ञान अग्नीचे हे धाम वर्णवे न स्वरूपते श्रीपादुका संकेत तयांचा वेदान वर्णवे महिमा तेथीचा अनादि अनंत प्रभूचा थांग कैसा लागेल युगे आली गेली अद्यंत लीला भली दत्त लीला खंड चालली श्रीपाद रूपे ती कलियुगी पिटिकापुरी येती अवधूत जे बालोत्मत पिशाच्यवत पापक्षयास्तव शिव्या देत अनुग्रहार्थ भक्तांना त्यांनी करता स्तुती होय पुण्यक्षय अंती पूर्ववासी त्या पुसती कोठे स्वयंभू दत्तमूर्ती ते सांगती तीर्थाटन करून श्रीनदीत पडून असती त्या शोधून ग्रामजन आणती पुन्हा प्रतिष्ठा श्री दत्तमूर्तीची सुमती अप्पल राजशर्मा हसते साची करिबिती बापणारे महोत्सवासी कथा किती वर्णावी पिठिकापूर हे सर्वांगाने नटले अवघे चैतन्याने आनंद धामाने कृतार्थता संपूर्ण श्री दत्तमूर्ती पुन्हा प्रतिष्ठादिनी बापणाऱ्या सिद्धांसी पुढी लागुनी प्रार्थिता आले ते भुवनी घडली ती ऐक कथा 2 वर्षाचा श्रीपाद बाळा मामा आजांसवे चाले खेळ कधी मांडीवरी बाळ स्वानंदे शिका खेळत असे कधी व्यंकटप्पा खांद्यावरी कधी शिकेस खेळ खेळी पाहुनी सिद्ध मंदास्य करी तक्षणी समाधी लागे तया सायन्नाचार्यवंशी पुढील शताब्दीत व्हावे गोविंद दीक्षित तंजावरी महामंत्री कृत्य व्हावे तुम्ही आता ऐकोनिया श्रीपाद वचना आनंदे अश्रुधारा सिद्ध लोचना घेई तो अंकावरी श्रीपादांना प्रेम भरे ते दवा श्रीपाद वंदिती चरण सिद्धांचे तो आश्चर्यमनी त्याचे श्रीपाद वदती तुम्ही परंपरेचे व्हावे तृतीय शिष्य श्रीकृष्ण सरस्वती नामे ख्यात काशी क्षेत्र सकल धर्मोद्धारार्थ साक्ष विश्वनाथ अन्नपूर्ण साक्ष शैल ते दवा पुढील अवतारे मिनर्षे नृसिंहयती स्वीकारेन संन्यास तव हस्ती काजे पुत्र वात्सल्य तव पोटी उठे निष्काम प्रेमे ऐकोनी श्रीपाद अनुग्रहवाणी आश्चर्यानंद सकळा मनी अगाध महिमा श्रीपाद करणी आगमा निगमा न कळे जी लाभे लक्ष्मी कृपा कटाक्ष होई प्रारब्ध कर्मनाश बिंबता अंतरी अध्यायास श्रीपाद वल्लभ कृपेने इति श्री गुरुचरित्रामृते
शंकर भटजी समर्थ श्री स्वामी समर्थावतारक परमपूज्य गुरु माऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 102. अध्याय 11वा समाप्त.